कुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। राजोवाच समःप्रिय सुहृद्ब्रह्मन् भूतानां भगवान् स्वयं इंद्रस्यार्थे कथं दैत्यानवधीद् विषमो यथा। श्रीमद्भागवताच्या सप्तम स्कंदाला आपण प्रारंभ करतो। सप्तम स्कंदामध्ये पुराण लक्षण कोणतं? ऊती 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 शब्दाचा अर्थ कर्म वासना। ऊतयः कर्म वासना, अंतःकरणातली वासना। वासना म्हणजे काय? कर्माचं अंतःकरणात कर्म फल भोगून झाल्यानंतरही राहणारं सूक्ष्म रूप, त्याला म्हणतात वासना। तेलाच्या लेशाचा दृष्टांत वेदांताने त्याला दिलाय। तेलाच्या भांड्यातून तेल काढून घेतलं, निथळून काढून घेतलं, पुसून काढून घेतलं, खरडून काढून घेतलं, कणकेनं पुसून काढून घेतलं, तरी त्या भांड्यामध्ये दूध तापवलं जात नाही, कारण तेलाचा अंश त्याच्यामध्ये अजूनही शिल्लक आहे, हे बाईला माहीत आहे। ते तेलाची जी सूक्ष्म अवस्था आहे तिला म्हणतात लेश। तसं आपण केलेलं कर्म आपल्या कर्माशयात जमा होऊन त्याचं पाप पुण्य सुकृत होऊन त्याचा परिणाम सुखदुःखाच्या रूपाचा भोगून ते कर्म संपून जरी गेलं तरी त्या कर्माची एक सूक्ष्म अवस्था अंतःकरणात राहून जाते, त्याला म्हणतात वासना। वासना कशा करता सांगितल्या? उत्पत्ती झाली, स्थिती झाली, दोन स्कंधातून उत्पत्तीचा वेगळा वेगळा विचार, दोन स्कंधातून स्थितीचा वेगळा वेगळा विचार। आता संहाराकडे जायचंय। संहाराकडे म्हणजे मोक्षाकडे जायचंय। मुक्ती नावाच्या पुराण लक्षणाचा 11 स्कंदात विचार आहे, तिथपर्यंत जाऊन पोहोचायचंय। त्या मुक्तीच्या विचाराकरता मोक्षाचं अगोदरचं स्वरूप म्हणजे मोक्षाच्या आधी जीवाची जी अवस्था आहे, वासना, वासनाचा क्षय, हे सगळं सांगत सांगत पुढे सरकायचं। म्हणून आता वासनेवर आलं काम। सप्तम स्कंदा वासना सांगण्याकरता आला। इथं काय आहे? नारदानी युधिष्ठिराला प्रल्हादाचं चरित्र सांगितलं, अशी या सप्तम स्कंदाची योजना। म्हणजे काय झालं? किती जण आपल्या डोळ्यासमोर आले? प्रल्हाद आला, प्रल्हादाचा बाप हिरण्यकश्यप आला आणि धर्मराज आला। प्रल्हादाच्या निमित्तानं देववासना, हिरण्यकश्यपूच्या निमित्तानं आसुर वासना आणि धर्मराजाच्या निमित्तानं मनुष्य वासना आपल्या डोळ्यासमोर उभा करणारा हा स्कंद आहे। संपलं। ऊतीच्या संबंधाने एवढा विचार पुरे। हिरण्याक्षाचा नाश झाल्याच्या नंतर, वराह भगवंताने हिरण्याक्षाचा नाश केल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूने विचार केला, या महाविष्णूनं माझ्या भावाचा नाश केलाय। आपल्या राज्याची व्यवस्था आपल्या मित्रांच्याकडे सोपवली आणि हिरण्यकश्यपूने ठरवलं, तपश्चर्या करीन, सामर्थ्य मिळवेन, जगाला उपद्रव करीन आणि या महाविष्णूला पीडा देईन। तपस्येला विंध्य पर्वतावर निघून गेला, दिव्य तप केलं। तपश्चर्याच्या योगानं ब्रह्मदेव प्रसन्न झाले। प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने विचारलं, वरम ब्रूहि, यानं सांगितलं म्हणे मला अमर करा। शक्य नाही म्हणले ते मला। मग असं करा म्हणे, तुम्ही निर्माण केलेल्या जीवाकडून मला मृत्यू नको, घरात नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, जमिनीवर नको, अंतरिक्षात मरण नको, मनुष्याकडून नको, पशुकडून नको, जिवंताकडून सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, सुर असुर सर्प कोणाकडूनही मरण नको, युद्धात मला कोणी जिंकू नये, सर्व जीवांचा मी एकाधिपती व्हावं, असं मला काही द्या। ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून सांगितलं। सामर्थ्य मिळालं, लोकाला उपद्रव करायला लागला आणि असा हा हिरण्यकश्यपू, याच्या पोटी जन्माला आलेलं एक संतान, 4 मुलं याला, त्याच्यातला प्रल्हाद भगवत भक्त निघाला। अखंड भगवत भक्तीच्या शिवाय याच्या अंतःकरणाला विचार नाही। प्रल्हाद कसा होता? प्रल्हादो भून् महांस्तेषां गुणैर महदुपासकः, अतिशय चांगल्या गुणाचा, ब्रह्मण्यः, शीलसंपन्नः, सत्यसंधः, जितेंद्रियः, आत्मवत् सर्वभूतानां एकः, प्रियसुहृत्तमः, सर्वांचा सुहृद, शीलसंपन्न, सत्यसंध, जितेंद्रिय, अनेक सद्गुणाने संपन्न असलेला हा प्रल्हाद पुढे थोडासा मोठा झाल्याच्या नंतर प्रल्हादाच्या संबंधानं हिरण्यकश्यपूच्या अंतःकरणात विचार आला, याला शिक्षण द्यावं। षंड आणि अमर्क शुक्राचार्याची 2 मुलं, त्यांच्याकडून त्याने एक दैत्याची पाठशाळा चालवली होती हिरण्यकश्यपूने। त्यांना बोलावलं, सांगितलं म्हणे आमच्या पोराला घेऊन जा पाठशाळेत, दैत्य कुळाला उचित शिक्षण द्या,
महाविष्णूचा द्वेष याला शिकवा. आजच्या भाषेत बोलायचं तर मदरसात चालवत होता एक प्रकारचा तो. दैत्य कुळाला उचित शिक्षण याला द्या. षण्णामर्काने प्रल्हादाला शिकवायला सुरुवात झाली, पण प्रल्हाद काही ऐकतच नव्हता. त्यानं भगवत भजन चालूच ठेवलं. वर्ष झालं. हिरण्यकश्यपूनं पोराला बोलावलं. अभ्यास काय त्याचा बघायचं आहे म्हणे. षण्णामर्काने नेलं. जाताना सांगितलं, बाळा तुझं नारायणाचं भजन सांगू नको बरं, आम्ही शिकवतो ते बोल, काळजी करू नका म्हणे, सगळं कल्याण भगवान करील. प्रल्हाद गेला. हिरण्यकश्यपू जवळ गेला, नमस्कार केला. हिरण्यकश्यपूनं जवळ घेतलं, मस्तकाचं अवघाण केलं. पोराला विचारलं, बाळा शिकतोस? हो. शाळेत जातं? जात. शिकतं? हो. गुरुजी शिकवतात? हो. तुला काय शिकायला आवडतं रे? गुरुजी काय शिकवतात विचारलं नाही. तुला काय शिकायला आवडतं? तुझ्या दृष्टीनं कोणतं शिक्षण चांगलं? श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम् इति पुंसार्पिता विष्णो भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये अधीतम उत्तमम्. माझ्या दृष्टीनं ते अध्ययन, नवविधा भक्ती करणं हे उत्तम अध्ययन. प्रल्हादाचं बोलणं ऐकलं. हिरण्यकश्यपूला राग आला. कार्ट्याला घेऊन जा म्हणे, शासन करा, योग्य पद्धतीचं आपल्या कुळाला उचित शिक्षण द्या, नाहीतर मारून टाका. किती उपाय हिरण्यकश्यपूनं करावे. दिग्गजैहि दंदशुकैश्च अभिचार अवपातनैहि. अभिचार कर्माने मारायचा प्रयत्न झाला. पर्वतावरून ढकलायचा प्रयत्न झाला. दिग्गजाच्या दाताने त्याला, दात दिग्गजाने खुपसावे, त्याच्या शरीरातून मारावेत असा प्रयत्न झाला. दंदशुक म्हणजे भयानक सर्पाने त्याला चावून चावून मारावं असा प्रयत्न केला. मायाभी, वेगवेगळ्या कपटाच्या उपायाने. सन्निरोधैही, त्याला असं अडकवून कुठंतरी मारायचा प्रयत्न झाला. गरदानैही, विष देऊन त्याला मारायचा प्रयत्न झाला. हिम वायवग्नि सलिलैही, सगळ्या भूतावर याची सत्ता असल्यामुळे त्यानं काय करावं? हिरण्यकश्यपूनं हिमालयाला सांगावं याला थंडीनं मार, गारठून मार. वायूला सांगावं याच्या शरीरात घुसून शुष्क कर याला. अग्नीला सांगावं याला जाळून टाक. पाण्याला सांगावं याला बुडवून टाक. पर्वताक्रमणैरपि, सगळे उपाय झाले. न शशाक यदा हंतुम, तरी परंतु हिरण्यकश्यपू त्याला मारू शकला नाही. पुन्हा वर्षभराच्या काळानंतर एवढे सगळे उपाय करूनही न मेलेलं हे पोरग आता तरी बुद्धी ठिकाणावर आली असेल म्हणून हिरण्यकश्यपूनं दरबारात बोलावलं आणि विचारलं. पोराला मात्र इतकं भगवत भजनाचं वेड. सगळ्या शाळेतल्या आपल्या असुर बालकांना प्रल्हाद उपदेश करायचा. कौमाराचरित प्राज्ञः धर्मान् भागवतानिह दुर्लभम मानुषं जन्म तदप्य ध्रुवमर्थदम. मनुष्य देह महत्वाचा आहे बाबांनो, दुर्लभ आहे, पण कधी हातचा जाईल सांगता येत नाही. म्हणून कुमार वयापासून भागवत धर्मानुष्ठान करा, भजन करा. मनुष्याला भगवत भक्तीशिवाय महत्वाचं दुसरं जीवनामध्ये काहीही नाही. भगवत भजनच करा, भगवत भजनच करा. प्रल्हाद सगळ्या मुलांना सांगत होता. सगळ्या मुलांनी एका दिवशी प्रल्हादाला घेरला आणि विचारलं, म्हणजे प्रल्हाद काय रे, आम्ही याच शाळेत, तू याच शाळेत, तुझे गुरुजी हेच, आम्ही याच गुरुजी जवळ शिकतो, पण तुझं ज्ञान आम्हाला येत नाही, याचं कारण काय? प्रल्हाद म्हणलं, इथं शिकलोच नाही. मग कसं शिकलास? मी गर्भात असताना माझी माता तपस्येला, माझे वडील तपस्येला गेले. इंद्राने आमच्यावर आक्रमण केलं. माझी माता गरोदर होती, तिच्या गर्भात मी जन्माला आल्यानंतर माझा नाश करावा म्हणून माझ्या मातेला इंद्रानं उचललं, घेऊन चालला होता. रस्त्यात नारद भेटले. नारदाने विचारलं, कुठं घेऊन चाललास काय यादूला? नाहीच्या गुजरात गर्भ आहे, तो नष्ट करायचा विचार आहे, दुसरं काही नाही म्हणे. पाप भावनेने नेत नाही. नारदाने सांगितलं, तो भगवत भक्त आहे, त्याला मारायचं नाही. माझ्या मातेला इंद्रानं सोडून दिलं. नमस्कार करून प्रदक्षिणा करून इंद्र निघून गेला. नारदाच्या आश्रमात माझी माता राहिली. आईला माझ्या भगवत भक्तीचे धडे नारदाने दिले. आईनं ते ऐकले, गर्भात राहून मी ऐकले, माझ्या ते लक्षात राहिले. पण दीर्घ काळ गेल्यामुळे आणि स्त्री स्वभाव असल्यामुळे आई विसरून गेली. म्हणजे तत्कालस्य दीर्घत्वात स्त्रीत्वात मातुः तिरोदधे. आईच्या ठिकाणचं ते ज्ञान मात्र गेलं. ऋषीच्या नारदांच्या कृपेनं मला मात्र ते ज्ञान आहे बाळानो. भगवत भजनाशिवाय मार्ग नाही.
परमात्म्याच्या प्रसन्नतेकरता नालम द्विजत्वम देवत्वम ऋषित्वम वासुरात्मजा प्रीणनाय मुकुंदस्य न वृत्तम न बहुज्ञता. भगवंताला संतुष्ट करण्याकरता ब्राह्मणपणा पुरेसा नाही, देवपणा पुरेसा नाही, ऋषीपणा पुरेसा नाही, केवळ सदाचार पुरेसा नाही, बहुज्ञता पुरेशी नाही, दान तपश्चर्या यज्ञ शौच पावित्र्य काही काही पुरेसं नाही. प्रियते अमलया भक्त्या हरिही अन्यद्विडंबनम. निर्मल भक्तीने परमात्मा संतुष्ट होतो. बाळानं भगवत भक्ती करा. सर्व पोरांना भगवंताच्या भजनाला प्रल्हादाने लावलं. हिरण्यकश्यपूनं परत एकदा दरबारात बोलावलं. प्रल्हाद गेला. चौकशी झाली. चौकशीच्या नंतरही प्रल्हादानं सांगितलं म्हणे भगवत भजनाशिवाय मला दुसरं काही आवडत नाही. मग हिरण्यकश्यपू रागावला. म्हणायला लागला म्हणे तुझ्या इतक्या उपायाने मारायचा प्रयत्न झाला, कसा मेला नाही सांग. प्रल्हादाने सांगितलं तुम्ही काय उपाय केले मला माहिती नाही, उपाय सांगा, त्या उपायाने का मेलो नाही सांगतो म्हणे. मग त्याला सांगितलं या उपायाने का मेला नाहीस. मग तो बोलायला लागला. गजेपि विष्णुर भुजगेपि विष्णु जलेपि विष्णु ज्वलनेपि विष्णु त्वयि स्थितो दैत्य मयि स्थितश्च विष्णु विना दैत्य गणोपि नास्ति. हा श्लोक विष्णू पुराणातला, भागवतातला नाही. सर्वत्र परमात्मा आहे. ज्या भगवंताचं भजन मी करतो तो कुठेही तुम्ही मला न्या, माझं रक्षण करणारच आहे. मग हिरण्यकश्यपू रागावला आणि रागाच्या भरात विचारलं या स्तंभात आहे आहे म्हणल्याबरोबर त्यानं त्या स्तंभावर मुष्टी प्रहार केला. संतांनी वर्णन केलं लाथ मारली. दुर्जन तो लाथ मारी स्तंभावर लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर खांब कडकडला. भगवान प्रगट झाले. नरहरी रूपात परमात्म्याचा अवतार झाला. हा केसर से उडे, 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 हा केसर से उडे. घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी, आईसी कृपावंत कोण, आईसी कृपावंत कोण. घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी, आईसी कृपावंत कोण, आईसी कृपावंत कोण. माझ्या विठाई वाचन, माझ्या विठाई वाचन, आईसी कृपावंत कोण, आईसी कृपावंत कोण. माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून, आईसी कृपावंत कोण, आईसी कृपावंत कोण. भगवान प्रगट झाले. नरहरी रूप भगवंताने धारण केलं. सिंहाचं मस्तक, बाकी शरीर सगळं माणसाचं होतं. परमात्मा प्रगट झाले. गुरगुर गुरगुर करायला लागले. हिरण्यकश्यपू धावून गेला. हिरण्यकश्यपूचं भगवंताचं युद्ध झालं. परमात्म्याने हिरण्यकश्यपूला पकडला. दाराच्या उंबरठ्यावर परमात्मा जाऊन बसले. हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतला. आपल्या नखाने त्याच्या पोटाचं विदारण केलं. आतडी काढली. हिरण्यकश्यपूला बाजूला टाकला. त्याच्या आतड्याची माळ गळ्यात घालून रागारुद्र अवस्थेत भगवान सभेमध्ये फिरायला लागले. देवाचा नवीन अवतार झाला म्हणून सगळे या देवता परमात्मा दर्शनाला आल्या. पण दुरून दर्शन घेऊन स्तवन करायला लागल्या. जवळ जायची कोणाची छाती नाही. चरण दर्शन नकोच म्हणे आज, मुख दर्शन पुरे. दुरून दुरूनच सगळे दर्शन घ्यायला लागले. जवळ जायची कोणाची छाती नाही. ब्रह्मदेवाच्या मनात विचार आला, देवाला शांत करायचं कसं. विचार आला लक्ष्मी मातेला. माणूस किती रागावला तरी बायकोला पाहिल्यावर शांत होतो की नाही. अरे तुम्हाला कसं कळालं होय. आमचे गुरुजी विनोदानं सांगत होते, विंचू किती तोऱ्यात चालला तरी पालीला पाहिल्याबरोबर नांगी टाकतो म्हणून. पालीला पाहिलं की विंच्या नांगी टाकावी, तसा बायकोला पाहिल्याबरोबर रागवलेला मनुष्य शांत होतो.
ब्रह्मदेवाने विचार केला, लक्ष्मी मातेला जाऊन सांगितलं म्हणे, साहेब असं असं झालं. काय? देवाने अवतार घेतला. मग खूप रागावलेत, शांत करायला येते म्हणे, चला नवीन अवतार आहे ना, औक्षवणाचं ताट घेतलं लक्ष्मी मातेनं, चला म्हणे. ब्रह्मदेव पुढं, लक्ष्मी माता माग, चालत चालत निघाले. कुठं? दारात आल्याबरोबर हिरण्यकश्यपूच्या ब्रह्मदेव थांबले. का थांबला देवा? नाही म्हणे, आता इथून हे इथंच आहेत परमात्मा. मग दाखवत तुम्ही पुढं नाही, तुम्ही चला म्हणे साहेब. आता तुम्ही मागे येता का? नाही म्हणे, मागे नाही, इथंच आम्ही. तुम्हीच जायचं आत. कुठे देव? दाखवले आत हिंडत असलेले देव. रागारुद्र, गळ्यात ती आतड्याची माळ घातलेली, रागारुद्र होऊन इकडे तिकडे फिरत असलेले भगवान पाहिले. लक्ष्मी माता घाबरली, हातातलं ताट गळून पडलं. नाही नाही म्हणे, आमचे पतिदेव नाहीतच. तिच्या परिचयाचं रूप कोणतं? शांताकारम भुजगशयनम, ते परिचयाचं आहे हो. उग्ररूप तिच्या परिचयाचं नसल्यामुळे तिने विचारलंय, नाहीत म्हणे आमचे. मग ब्रह्मदेवाला विचारायला, प्रल्हादाशिवाय आता गती नाही. प्रल्हादाला सांगितलं, बाळा जातो जातो म्हणे. देव रागावलेत, बरं शांत करतो. प्रल्हाद जवळ गेले, चरणाला साष्टांग नमस्कार घातला, आणि खाली काय आहे म्हणून भगवंतानी पाहिलं. आणि प्रल्हाद आहे म्हणल्याबरोबर देवाची स्वारी एकदम शांत शांत शांत. भगवंताने प्रल्हादाला उचलला, सिंहासनाजवळ गेले. प्रल्हादाला जवळ घेऊन भगवान उभे होते. मांडीवर प्रल्हादाला घेतलं होतं भगवंताने. प्रल्हादाने बाजूला उभं राहून देवाचं स्तवन केलं. ब्रह्मादय सुरगणाः मुनयोथ सिद्धाः सत्वैकतानमतयो वचसां प्रवाहैः नाराधितुं पुरुगुणैः अधुनापि पिप्रुः किं तोष्टुमर्हति समे हरिरुग्रजातेः. स्तवन करायला प्रारंभ करताना केवढी नम्र भावना प्रल्हादानं सांगितली. प्रल्हाद म्हणतो, अरे ब्रह्मादिक देव, मोठे मोठे मुनी, मोठे मोठे सिद्ध अत्यंत शुद्ध सात्विक बुद्धीनं आपल्या वाणीच्या प्रवाहाने भगवंताचं वर्णन करायला जातात, पण अजून त्यांना जमलं नाही. जे सत्वैकतान्मती आहेत, सत्वातच ज्यांची बुद्धी आहे, सत्व गुणच एकतानतेनं ज्यांच्या बुद्धीत आहे, त्यांना जे जमलं नाही. मी तर उग्र असुराच्या जातीत जन्मलेला, मला कसं देवाचं स्तवन करता येईल? किम तोष्टमर्हति समे हरिहि उग्र जाते हे. मला स्तवन करता येणार नाही. पण स्तवन करता येणार नाही म्हणून प्रल्हादाने जे स्तवन केलंय तसं स्तवन दुसऱ्या कोणालाही जमणार नाही. फार दिव्य स्तवन. विपरात विषड्गुणयुतात अरविंदनाभ पादा अरविंद विमुखाश्वपचम वरिष्ठम मन्ये तदर्पित मनो वचने हितार्थ प्राणम पुनाति सकुलम नतु भूरिमानः. अनंत गुणांनी संपन्न असलेला पण भगवंताच्या भक्तीला विमुख असलेला ब्राह्मण त्याच्यापेक्षा सगळ्या दोषांनी संपन्न असलेला पण भगवंताची भक्ती करणारा चांडाळ श्रेष्ठ आहे. कारण ब्राह्मणाकडे असलेला नुसता सन्मान त्याचं कल्याण करत नाही, पण सर्व दुर्गुणानं संपन्न असलेल्या चांडाळाकडे असलेली भगवंताची भक्ती त्याचं कल्याण करून देणारी आहे. प्रल्हादाचं बोलणं आहे. यस्मात् प्रिया प्रिय वियोग सयोग जन्म शोकाग्निना सकलयो निषुदैह्यमानः दुःख औषधम तदपि दुःखम अतद्धियाहम भूमन भ्रमामि वद मे तवदास्य योगम. देवा, या संसारात कसं आहे, प्रिया अप्रियाचा योग वियोग घडत राहतो. अप्रियाचा योग, प्रियाचा विरह, दोन्ही कारणाने दुःख होतं. पण हे दुःख घालवण्याकरता मनुष्य जे जे काही औषध म्हणून घेत जातो ते सुद्धा दुःखच असतं. देवा, दुःख औषधम तदपि दुःखम. पण अतद्धिया, त्या दुःख असलेल्या औषधाला सुख समजून आम्ही घेत बसतो. भूमन भ्रमामि, संसारात भ्रमत राहतो. देवा, वदमे तवदास्य योगम. देवा, तुमच्या दास्यामध्ये आम्हाला नियुक्त करून घ्या, आमचं कल्याण करा. भगवंताने प्रल्हादानं केलेले सगळं स्तवन ऐकलं. प्रल्हादावर परमात्मा संतुष्ट झाले. प्रल्हादाला म्हणायला लागले, प्रल्हादा काहीतरी माग रे. प्रल्हादानं सांगितलं, देवा मागायचं नाही. बराच वेळ चाललं, मागत नाही. शेवटी प्रल्हादानं विचार केला, मी नको नको म्हणून इतकी कारणं देतो तरी परमात्मा मला माग म्हणतात, त्यार्थी माझ्याच अंतःकरणात कुठंतरी मागायची इच्छा शिल्लक असली पाहिजे. म्हणून देवाला सांगितलं, देवा
कामानां हृदय संरोहम भवतस्तु वृणेवरम. याच्या पुढे माझ्या अंतःकरणात मागायची इच्छा निर्माण होणं हेच द्या. मागणे ते सरे ऐसे करी देवा, नाहीतरी सेवा सांगा पुढे. मागणंच नको देवा, हेच द्या. नाही माग रे प्रल्हादा. मग प्रल्हादाने सांगितलं म्हणे देवा असं करा म्हणे. काय? माझ्या बापाला तुमचं ऐश्वर तेज न कळाल्यामुळे त्यानं तुमचा विरोध केला देवा, त्याचं कल्याण करा. हिरण्यकश्यपूचं कल्याण करा. प्रल्हादाला देवाने सांगितलं म्हणे तुझ्यासारखा कुलपावन मुलगा जन्माला आला की 21 पिढ्याचा 30 पिता पुतः पितृभिः सह ते नघ यत्साधोस्य गृहे जातो भवान वै कुलपावनः. 21 पिढ्याचा उद्धार होतो. प्रल्हादाचं समाधान केलं. प्रल्हादाला भगवंताने राज्यावर बसवलं. परमात्मा अंतर्धान झाले. हे सगळं चरित्र धर्मराजाने ऐकलं. धर्मराजाचा चेहरा उतरला. नारदाने विचारलं चेहरा उतरायला काय झालं? ते प्रल्हादाचं चरित्र तुला सांगितलंय. धर्मराज म्हणतात प्रल्हादाचं चरित्र ऐकूनच चेहरा उतरला का? अरे म्हणले असुर जातीत जन्मलेला त्याच्याकडे भगवान दर्शन द्यायला येतात, आमच्याकडे कधी यायचे? नारद म्हणाले की वेडायस काय? द्वारकेचा राणा पांडवा घरी तुमच्या घरी आहे. योजम नृलोके बत भूरी भागा लोकम पुनाना मनयोभियंते येषाम गृहान आ वसती ती साक्षात गूढम परम ब्रह्म मनुष्यलिंगम. मनुष्य देह धारण करून परमात्मा तुमच्या घरामध्ये कायमचा राहायला आलाय, अजून काय पाहिजे? मग धर्मराजाचं समाधान झालं. मग पुढे धर्मराजाने काही धर्माची चर्चा केली. मानव धर्म काय, वर्ण धर्म काय, स्त्री धर्म काय. त्याच्यानंतर ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी वगैरे जे आश्रम आहेत त्या आश्रमाने काय काय धर्म पाळावेत, कोणते धर्म पाळले म्हणजे त्यांचं कल्याण होण्याची शक्यता आहे, गृहस्थानं गृहस्थाश्रमामध्ये राहून आपल्या स्वतःच्या कल्याणाकरता कसं वागावं, निरासक्त अनासक्त वृत्तीनं संसार करावा. एक अद्वैताचं चिंतन सांगितलंय गृहस्थाच्या करता. काय काय चिंतन आहे? 3 प्रकारचं अद्वैत आहे. एकाला म्हणतात भावाद्वैत, एकाला म्हणतात क्रियाद्वैत, एकाला म्हणतात द्रव्याद्वैत. आपल्याजवळ असलेल्या द्रव्यावर केवळ आपलीच सत्ता नसून सर्व जगाची सत्ता आहे, ही भावना द्रव्याद्वैत. आपल्या सगळ्याच्या सगळ्या क्रिया परमेश्वराला समर्पण करणं हे क्रियाद्वैत. आणि सगळं जग आणि मी परमात्मा स्वरूप आहोत अशा पद्धतीचं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करणं हे भावाद्वैत आहे. भावाद्वैत, क्रियाद्वैत, द्रव्याद्वैत या 3 अद्वैताच्या भावना गृहस्थाश्रमी माणसानं उरी बाळगल्या म्हणजे त्याचं कल्याण होतं. असा सगळा कल्याणाचा गृहस्थाकरता सुद्धा उपयोगी असलेला विचार सांगून 7म स्कंद संपला. 8म स्कंद पाहायचा आहे. थोडं नामस्मरण करा. नरहरी राम गोविंद वासुदेवा, नरहरी राम गोविंद वासुदेवा, नरहरि 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 राम गोविंद वासुदेवा, हरे राम गोविंद वासुदेवा, हरे राम गोविंद वासुदेवा, हरि राम गोविंद वासुदेवा, हरि राम गोविंद वासुदेवा, हरे राम गोविंद वासुदेवा, हरि राम गोविंद वासुदेवा, हरि राम गोविंद वासुदेवा.
वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय. राजुवाच स्वयंभुवस्य मनो गुरो वंशोऽयं विस्तराच्छ्रितः यत्र विश्वसृजां सर्गो मनून् अन्यान् वदस्वनः. श्रीमद्भागवताच्या अष्टमस्कंदाला प्रारंभ करतो. अष्टमस्कंदामध्ये मन्वंतर नावाचं पुराण लक्षण आहे. मन्वंतर हा कालवाचक शब्द आहे. एक इंद्राचा आयुष्यकाळ त्याला म्हणतात मन्वंतर. म्हणजे काय? कृतत्रेता द्वापार कली ही चतुर्युगी 71 वेळेला फिरली की एक मन्वंतराचा काळ होतो. पण मन्वंतराचा नुसता काळ सांगण्याकरता म्हणून हा स्कंद नाही. मग मन्वंतर काय आहे? मन्वंतरा आणि सद्धर्म. हा शुकाचार्याने मन्वंतर शब्दाची द्वितीय स्कंदात व्याख्या सांगितली आपल्याला. मन्वंतर म्हणजे सद्धर्म, धर्म. कशा करता धर्म सांगायचा? मागच्या स्कंदातून संगती विचारात घ्या. सप्तम स्कंदात काय आलं? वासना. वासनेच्या नाशाकरता काय करावं लागतं? सद्धर्मानुष्ठान. मग कोणकोणते सद्धर्म पाळले म्हणजे वासना निवृत्त होण्याची शक्यता आहे, त्या सद्धर्माच्या संबंधानं या स्कंदामध्ये चिंतन आहे. 4 धर्म सांगितलेत. 3 चरित्र आहेत, 4 धर्म आहेत. एक गजेंद्राचं चरित्र आहे, एक बलिराजाचं चरित्र आहे आणि एक सत्यव्रत मनुचं मत्स्यावताराच्या संबंधानं चरित्र आहे. 3 चरित्रातून 4 धर्म आहेत. गजेंद्राचं चरित्र जर पाहिलं तर आपत्तीत हरिस्मरण करावं हा धर्म कळतो. बलीच्या चरित्रातून 2 धर्म कळतात. संपत्तीच्या अवस्थेमध्ये सर्वस्वाचं दान करावं आणि विपत्तीच्या अवस्थेतही दिलेला शब्द मोडू नये. सत्यव्रत मनुच्या चरित्रातून सर्व अवस्थात भगवंताला शरण राहावं हा धर्म कळतो. 4 धर्म जाणवून देण्याकरता सद्धर्माचं ज्ञान देऊन वासनाक्षयाची व्यवस्था करणारा, हळूहळू मोक्षाकडे नेणारा असा हा अष्टमस्कंद आहे. मन्वंतराचा विचार करायचा आहे. तामस मन्वंतर होतं. वेगवेगळी मन्वंतर जे आपल्याकडे 14 मन्वंतर सांगितले, त्या तामस मन्वंतरामध्ये भगवंताचा हरी नावाचा अवतार झाला. कोणाकरता झाला? कसा झाला? हरिणी आणि हरिमेधापासून हरी अवतार झाला. कशा करता झाला? गजेंद्राकरता झाला. हा गजेंद्र कोण? मग त्याचं चरित्र सांगणं सुरू झालं. ज्ञानोबारांनी या गजेंद्राला हातीरू म्हणले. पाहे पा सावजे हातीरू धरिले. हातीरू, हत्ती. तेणे तया काकुळती माते स्मरिले. त्या हातीरूनं काकुळतीनं माझं स्मरण केलं म्हणजे हातीरू. गजेंद्राचं चरित्र आहे. त्रिकुट पर्वतावर एक ऋतुमान नावाचं उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये एक गजेंद्र नावाचा महाबलाढ्य हत्ती राहतो. असं बल आहे याचं की यानं रस्त्यानं जाताना जंगलातून चित्कार जर केला तर वाघ सिंह भिवून लपून बसत असत म्हणे. याच्या चित्काराला भिवून, याच्या ओरडण्याला भिवून असं सामर्थ्य. 10,000 हत्तीचं बळ असलेला 200-400 हत्तीचा याचा कळप. एका दिवशी जलक्रीडा करण्याकरता एका सरोवरावर गेला. सरोवरात उतरला, मनसोक्त जलक्रीडा केली. सर्वजण बाहेर आले, बाकीच्या परिवारातले हत्ती. हा शेवटी डोलत 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 सरोवरातून हा बाहेर यायला लागला नाही का मगरीने याचा पाय पकडला. पाय पकडला. यानं आपल्या बळानं त्या मगरीच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न केला, सुटता येईना. म्हणून तीरावर गेलेल्या आपल्या परिवारातल्या हत्तीणींना तो हाका मारायला लागला. या म्हणे, थोडंसं कोणीतरी या, मला या मगरीच्या तावडीतून सोडवा. नमामि मे ज्ञातय आतुरंगजाः कुतः करिण्यः प्रभवन्ति मोचितुम. आतुर झालेला मी, मला सोडवण्याच्या कामात हे हत्ती जर समर्थ नसतील. शेवटी तो विचार करतो, हत्ती येत नाहीत, हत्तीणी कुठल्या येणार आहेत म्हणलं. कोणी येत नाही, कोणी येत नाही, कोणी येत नाही. सगळेजण गजेंद्राकडे बघून केविलवाणीची तोंड करून रडत रडत निघून गेले. गेला म्हणे गजेंद्र आपला. कोणी गेला नाही. इथं रूपक सांगितलंय काय भागवताच्या टीकाकारांनी. ते सरोवर म्हणजे संसार सरोवर आहे. तिथला मगर म्हणजे काल मगर आहे. गजेंद्र म्हणजे जीव आहे. त्या जीवाला, गजेंद्राला
काळ नावाच्या मगरीनं पकडल्याच्या नंतर बाकीच्या सगळ्या परिवारातल्या लोकाला तो हाका मारून बघतो, पण कोणी येत नाही. गजेंद्रानं मग स्वतःच्या बळानं त्या मगरीशी जी झुंज दिली ते 1000 वर्ष दिली. गजेंद्र तो हस्ती सहस्र वर्षे, 1000 वर्ष रडला. 1000 वर्षाच्या नंतर मग गजेंद्रानं शेवटी तो बुडायला लागला, प्राण जायची वेळ आली, अशक्त झाला. शेवटी त्याला भगवंताचं स्मरण आलं. भगवंताचं स्मरण करून त्यानं देवाचा धावा केला. देवाचा धावा करत असताना इथं भागवतातले शब्द जर आपण गजेंद्राच्या मुखातले बघितले ना, कोणत्याही देवतेचं नाव घेऊन त्यानं हाक मारली नाही. तो काय म्हणतो, सगळ्या जगाचा स्वामी कोण होईल तो ब्रह्मांड चालक, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके, आपणची हाक देईल हाके, एकाचे अंगी हे ठेवावे लावून, एकाचे अंगी हे ठेवावे लावून, अंगे ठेवावे लावून, नये भिन्ना भिन्न चाच पडो, नये भिन्ना भिन्न चाच पडो, नये भिन्ना भिन्न चाच पडो, चाच पडो, एकाचे अंगी हे ठेवावे लावून, एकाचे अंगी हे ठेवावे लावून, ठेवावे लावून, एकाचे अंगी हे ठेवावे लावून. कोणत्याही देवाचं नाव न घेता जो ब्रह्मांडाचा धनी असेल, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. जो कोणी ब्रह्मांडाचा जगाचा जो ऐसा धनिक वणतो पाव मजगा. गजेंद्रानं धावा केला. कोणाही देवाचा नामनिर्देश न करता ब्रह्मांड स्वामी जो असेल त्यानं माझ्या मदतीला धावून यावं असं म्हणल्याच्या नंतर परमात्म्याला, नारायणाला धावून येणं भाग पडलं. परमात्मा निघाले. मोरोपंतांनी एक पांडुरंगाष्टक रचलंय, त्याच्या त्या घटनेचा उल्लेख त्यांनी केलाय. गजेंद्रासी नकरे धरिता जळात, तुला आठविता स्वये त्वाम पळात, तया रक्षिले सन्मनाच्या पलंगा, मला रक्ष रक्ष प्रभो पांडुरंगा. क्षणात भगवान धावत आले. आकाशात भगवान अशी गरुडावर बसून आरूढ येत आहेत हे पाहिल्याबरोबर गजेंद्रानं जवळच एक कमळ तोडलं, देवाला समर्पण केलं. स्वंतस्सरस्युर्बलेन गृहीत आर्तो दृष्ट्वा गरुत्मती हरिम ख उपात्त चक्रम उत्क्षिप्य सांबुजकरम. सोंडेत असं कमळ धरलं, देवाकडे ते देत म्हणायला लागला, गिरम आह कृच्छ्रात. कष्टानं वाणी बोलला. कोणते? नारायणाखिल गुरो भगवन नमस्ते. हे नारायण, हे अखिल गुरु, हे भगवंता, तुम्हाला माझा नमस्कार असो. परमात्मा धावत आले, सुदर्शन चक्र प्रेरित केलं, मगर फाडला आणि गजेंद्राला मुक्त केलं. हा मगर कोण? हा गजेंद्र कोण? पूर्वजन्मातली यांची चरित्र काय? मगर जो होता तो हुहू नावाचा गंधर्व देवल ऋषीच्या शापानं मगर झालेला, आणि हा इंद्रद्युम्न राजा. गजेंद्र हा इंद्रद्युम्न राजा. अगस्त्य ऋषीच्या शापानं त्याला हत्तीचा देह प्राप्त झालेला. कारण सांगितली सगळी, कशामुळे ते झालं काय नाही. देवाने दोघाले मुक्त केलं. पुढे चाक्षुष मन्वंतर आहे. तामस मन्वंतर संपलं. चाक्षुष मन्वंतरामध्ये समुद्र मंथन, क्षीरसागराचं मंथन झालं. 8 अध्यायापर्यंत हे क्षीरसागर मंथनाचं चरित्र आता चालतं.
इंद्राचं सगळं ऐश्वर दुर्वासांच्या शापानं क्षीरसागरात पडलेलं पुन्हा प्राप्त करून घेण्याकरता क्षीरसागराचं मंथन करायचं ठरलं. सगळ्या देवाने भगवंताला शरण जाऊन विचारलं कसं करायचं मंथन. देवाने सांगितलं त्याच्याकरता एकट्याला करता येणार नाही, देवदैत्य मिळून करावं लागेल. दोघांनी मिळून हो, दोघांचा संधी व्हावा. देवानी दैत्याने बोलणी केली, जे काही निघेल ते आपण वाटून घेऊ. संधी झाला, समुद्र मंथन करायचं ठरलं. मंदर पर्वत आणायचा ठरला. तो मंदर पर्वत उचलून आणताना देवानेच उचलून आणला. अनेक देव गेले होते, देवता उचलून आणताना तो मंदर पर्वत अंगावर पडून अनेक जण मेले. देवाने तो मंदर पर्वत सहज उचलला. महाविष्णूने सगळ्या देवतांच्याकडे पाहिला अमृत दृष्टीनं, त्यांना जिवंत केलं. मंदर पर्वत आणून दिला. वासुकी नागाचा त्याला दोर जोडला. देव एका बाजूनं, दैत्य एका बाजूनं झाले. मंथन सुरू झालं, पण मंदर पर्वत बुडायला लागला. भगवंतानी कुर्मावतार घेतला, आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण केलं. वरून एका रूपानं नेट लावला, कारण वरूनही काहीतरी नेट पाहिजे ना. ते मंथन करायचं म्हणजे रवी भांड्याच्या बुडाला टेकूनही चालत नाही, एकदम आदर होऊन चालत नाही, म्हणून बाईने दाबून धरावं लागतं त्याला. वरून नेट पाहिजे. तसा देवाने एका रूपाने वरून नेट लावला. मग देवदैत्याने समुद्र मंथन सुरू केलं. पहिल्यांदा हलाहल विषच निघालं. भगवान शंकराला सगळे शरण गेले. शंकराने सतीला समजावून सांगितलं, काळजी करू नको सती, आसाम प्राणपरीप्सूनाम विधेयम अभयम हिमे एतावान हि प्रभो अर्थः यद्दीन परिपालनम. या दीनजनाच्या परिपालनामध्ये मला प्रवृत्त झालं पाहिजे, मला काही होणार नाही. विषप्राशन केलं, कंठ निळा झाला. यच्चकार गले नीलम, गळा निळा झाला. सगळं कर्पूर गौर शरीर, गळा तेवढा निळा. पण तच्च साधोर विभूषणम, परोपकारा करता आलेलं व्यंग सुद्धा भूषण ठरतं, भूषण ठरतं. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. विष संपलं, पुन्हा मंथन झालं. कामधेनू निघाली, ऋषींना दिली. उच्चैश्रवा घोडा निघाला, तो बलीला दिला. ऐरावत निघाला, तो स्वर्गात पाठवला. कौस्तुभ निघाला, भगवंतानी घेतला. कल्पवृक्ष निघाला, स्वर्गात पाठवला. अप्सरा निघाल्या, स्वर्गात पाठवल्या. लक्ष्मी माता निघाली, हातात माला घेऊन, वरमाला घेऊन. कोणाच्या गळ्यात घालायची त्याच्याबद्दल बराच विचार झाला. आणि मग भवती नभवती होऊन शेवटी लक्ष्मी माता महाविष्णूला प्राप्त झाली. महाविष्णूशी ती संलग्न झाल्याच्या नंतर मग पुढे अजून मंथन झालं. आणि अमृताचा कलश हातात घेऊन धन्वंतरी रूपात अमृत त्या कलशामध्ये घेऊन भगवान प्रगट झाले. कलश आहे, अमृताचा कलश आहे, प्रगट झाले. असुराने तो कलश पळवला. देव सगळे घाबरले, भगवंताला शरण गेले. परमात्म्याने सांगितलं काळजी करू नका. मोहिनी रूप घेतलं. असुराने ते कलश पळवल्याच्या नंतर त्यांच्यात अहमहमिका लागली होती, मी आधी प्यायचं, मी आधी प्यायचं. आधीनंतर पिण्यानं का परिणाम वेगळा होतो काय? अमृतच आहे, आधी पिलं तरी तेच आहे, नंतर पिलं तरी तेच आहे. पण येड्यांना कोण समजावून सांगणार? सगळे असुर मी आधी करत ते अमृताचा कलश घेऊन धावायला लागले. भगवान तिथं मोहिनी रूपानं प्रगट झाले. कंदुक क्रीडा करायला लागले. असुरांचं मन आकृष्ट केलं. आणि सगळे असुर जवळ जाऊन म्हणायला लागले, म्हणे असं असं आमच्यात वाद लागलाय, हे आमचं अमृत आहे, हे तुम्ही वाटून द्यावं अशी आमची इच्छा आहे, आमची तुम्हाला विनंती आहे. देवाने सांगितलं माझ्यासारख्या स्त्रीवर कोणी विश्वास ठेवू नये. नाही म्हणे आमचा तुमच्यावर विश्वास आहे, घ्या हे अमृत घ्या, आम्हाला वाटून द्या. देवाने सांगितलं मी देवांना देईन, असुरांना देईन, तक्रार करायची नाही करणार नाही म्हणले तक्रार. मी कोणाला जास्त देईन कमी देईन तक्रार करायची नाही करणार नाही. कोणाला देईन कोणाला देणार नाही त्याच्याबद्दलही मला बोलायचं नाही. सगळं बांधून घेतलं तरी पण ते काय देवाचं मोहिनी रूपच होतं, त्याच्यामुळे हो 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 म्हणत राहिले झाले. सगळ्या दैत्यांना त्यांनी सांगितलं, देवाला दैत्याला बोलावून घेतलं. देवाने सांगितलं अमृत पान करायचं आहे, क्षीरसागराचं स्नान करा, दानधर्म करा, पंक्ती धरून बसा, मग मी वाटेन. देव सगळे आले, दैत्य आले, समुद्र स्नान केलं, दानधर्म केला. पंक्ती, देवाची पंगत, असुराची पंगत बसली. भगवंताने काय केलं, मोहिनी रूपात अमृताचा कलश घेतला आणि देवाच्या पंक्तीत वाटत निघाले. असुराकडे नुसतं बघून हसत होते. हसणं म्हणजे माया आहे देवाची. तसे हास्यच माया, त्याच्या हास्यात माया आहे. मायेनं सगळ्याला मोह निर्माण झाला. सगळे म्हणायला लागले बघ
एक जण दुसऱ्याला सांगतो असुराला, बघ माझ्याकडे बघून हसते, म्हणजे लग्न माझ्याशीच करणार आहे, अमृत मलाच देणार आहे. तुझ्याकडे बघितलंच नाही तिनं, तो म्हणताय माझ्याकडेच बघितलं, तो म्हणतो नाही नाही तुझ्याकडे नाही माझ्या. आता काय करा, त्यांच्यात अशी जुंपून दिली देवाने. आणि या सगळ्या देवांना अमृत वाटत निघाले. राहू नावाचा दैत्य होता, त्याला हे देवाचं कपट कळालं. तो देवाच्या रूपानं देवाच्या पंक्तीत येऊन बसला. त्याच्या हातात अमृत दिलं गेलं, त्यानं अमृतपान केलं. आणि चंद्र सूर्याने हा देव आपला, हा देव नाही, हा आपल्यातला नाही, देवाला डोळ्याने सुचवलं, नाही नाही असं सुचवलं. भगवंताने त्याचा शिरच्छेद केला. पण तो राहू अमृतपान केलेला असल्यामुळे जिवंत राहिला. आणि देवान इंद्र हे चंद्र सूर्याने हा आपला नाही हे सुचवलेलं असल्यामुळे त्याला चंद्र सूर्याचं वैर निर्माण झालं. ग्रहण पर्व काळाच्या निमित्तानं तो राहू यांना उपद्रव करायला येतो. पुढं देवाने अमृत घेतलं, आपल्याला काहीच मिळालं नाही म्हणून दैत्याने मत्सराने युद्ध सुरू केलं. देवदैत्याचा संग्राम सुरू झाला. नारदाने मग मध्यस्थी केली. देवदैत्याचं ते युद्ध थांबवायचा नारदाने प्रयत्न केला. युद्धामध्ये मेलेले सगळे दैत्य इंद्राला सांगून नारदाने जिवंत करून दिले. मोहिनी रूपाच्या दर्शनाची भगवान शंकराला इच्छा झाल्यानंतर शंकराने ते प्रार्थना केल्यावरून देवाने ते रूप त्यांनाही दाखवलं. पुढं मन्वंतराचा काही विचार सांगितला, मनवादिकाची काही वेगळी वेगळी कर्म सांगितली. आणि मग देवासुराच्या चाललेल्या युद्धामध्ये हा राजा बली एकदा मरण पावला. शुक्राचार्याने त्याला संजीवनी विद्येने जिवंत केला. त्यानं भृगुवंशी ब्राह्मणांची उत्तम सेवा केली. सगळे त्याच्यावर संतुष्ट झाले. त्याने त्याला महाभिषेक केला, राज्याभिषेक केला, विश्वजित यज्ञ करवला. जगाचं राज्य त्याच्या हातात आल्याच्या नंतर या राजाला स्वर्गावर विजय मिळवून द्यायचा ठरला. याला स्वर्गावर विजय मिळाला. देवांना यानं स्वर्गातून हुसकावून लावलं. लोक म्हणतात बलिराजाचा काय अपराध आहे. इथं अपराध बलिराजाचा निश्चित आहे. काय अपराध आहे? एका इंद्राचा शासनकाल चालू असताना त्याला तिथून हुसकावून लावणे अपराधच आहे हा. म्हणून नामदेवरायाला म्हणावं लागलं, बलिराजा दैत्य अत्यंत मातला. अपराध आहे. अपराधाच्या शिवाय काही घडत नाही, शिक्षा होत नाही अपराधाच्या शिवाय ईश्वराच्या राज्यात. हुसकावून लावला त्यानं इंद्राला आणि ताब्यात घेतलं स्वर्गाचं राज्य. ते अन्यायानं स्वर्गाचं राज्य जे ताब्यात घेतलं होतं ते कायम टिकण्याकरता 100 अश्वमेध यज्ञ करावेत. म्हणून मग शुक्राचार्याधिकाने त्याला 100 अश्वमेध यज्ञ करायला सांगितले. यज्ञ चालू, त्याचे यज्ञ चालू आहेत. बृहस्पतीला देवांनी विचारलं, आपण काय करायचं? काही करता येत नाही म्हणे. का करता येत नाही? त्याच्याकडे समर्थ माणसं आहेत. अदितीनं मग देवाच्या मातेनं आपल्या पतीची दिव्य सेवा केली. कश्यपांची सेवा करून त्यांना विचारलं म्हणे, महाराज दितीनं जसं इंद्राला मारणारा मुलगा पाहिजे म्हणून मागितलं, तसं मी बलीला मारणारा मुलगा म्हणत नाही, पण मला एक मुलगा द्या. त्या मुलाने असं करावं काय, माझ्या मुलांचं स्वर्गातलं राज्य जे बळजबरीनं हरण केलं गेलं ते त्यांचं त्यांना परत मिळवून देणारा मुलगा मला द्या. बाकी काही म्हणणं नाही. मग त्यांनी पयोव्रताचा उपदेश केला. लहानचं 12 दिवसाचं पयोव्रत. दितीला इंद्राला मारणारा मुलगा म्हणलं की वर्षाचं व्रत लावून दिलं होतं, आणि हिला 12 दिवसाचं व्रत. चांगल्या कामाकरता थोडे दिवस पुरतात, वाईट काम करायचं म्हणलं की फार दिवस लागतात. 12 दिवसाचं पयोव्रत झालं. भगवान प्रसन्न झाले. परमात्म्याला त्यानं विचारलं आदित्यना, देवा काय करायचं? देवाने सांगितलं, मीच तुझ्या उदरी अवतार धारण करतो. वामन रूपानं परमात्मा तिच्या उदरी प्रगट झाले. बटरूप देवाचं होतं. ब्रह्मचार्याचं रूप देवाने धारण केलेलं. शास्त्रामध्ये ब्रह्मचर्याचं महत्व सांगताना सांगितलं, एकतश्चतुरो वेदाः ब्रह्मचर्यं तथैकतः